परमेश्वरानं आपल्याला एक अमूल्य आणि सुंदर अशी भेट दिली आहे, ज्याचं नाव आहे जीवन म्हणजेच आयुष्य. आता आपलं आयुष्य आपण कसं जगायचं हे प्रत्येकाच्या स्वतःवरती अवलंबून आहे. मग कुणी धावपळीचं जीवन पसंत करतं, कुणी शांततेचं जीवन पसंत करतं, कुणी इतर अनेक प्रकारचं जीवन पसंत करतं. पण जीवन कसं जगायचं याच्या संदर्भात काही माहितींचा विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनचं बटनही दाबा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये दिली जाणारी माहिती ही नेहमीच महत्त्वपूर्ण असते. असो तर आपल्याला हे जे जीवन मिळालेलं आहे हे एकदाच आहे, वन टाइम, पुन्हा जीवन नाही. पुनर्जन्म किंवा इतर जन्म या केवळ कथा किंवा कपोलकल्पित गोष्टी असतील असं आपण थोडा वेळ समजूया. तर मनुष्याचा जन्म झाल्यापासून ते आयुष्यभर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. अनेक गोष्टींमधून तो प्रवास करत असतो. एकदा माणसाचा जन्म झाला की त्याचं घड्याळ चालू होतं आणि ते आयुष्याच्या शेवटीच थांबतं. हे असं घड्याळ आहे, त्याला चावीची गरज नाही, सेलची गरज नाही किंवा लाईटची गरज नाही. हे आपोआप तुमच्या आयुष्यभर तुमच्या सोबत चालत राहतं. आणि म्हणतात ना की जीवन हे पाण्यावरचा एक छोटासा बुडबुडा आहे. आणि खरं आहे ते मित्रांनो. आपल्याला वाटतं की 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि आता काय निवांत मजेत आपण कसं पाहिजे तसं राहू, काय वाटेल ते करू, बघू आणखी वेळ आहे, हे काम नंतर करू, ते काम नंतर करू, ह्याचा आस्वाद पुन्हा घेऊ, ते परत बघू असं आपण म्हणत असतो. पण बघता बघता वेळ कशी निघून जाते आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि मग आपल्या हातामध्ये ज्या वेळेला पैसा, प्रसिद्धी आणि इतर सगळ्या गोष्टी येतात आणि आपण पाठीमागे वळून बघतो तर आपलं आयुष्य जगायचं राहून गेलेलं असतं. तर अशी वेळ कधीही कृपया कुणी आणू नका, येऊ देऊ नका. जे जीवन मिळालंय ना हे आनंदानं शांततेनं भरभरून जगायला शिका. पैसा काय आज आहे उद्या नाही, पण हे जीवन परत नाही. एकदा गेलेली वेळ तुम्हाला पुन्हा आयुष्यात कधीही मिळणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की नवीन वेळ येणार नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन वेळ मिळणार आहे. नशीब तुमच्या संधीचा दरवाजा ठोठावणार आहे. मग ती योग्य वेळेला संधी कशी पकडायची हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. जर तुम्ही योग्य वेळेला योग्य संधीचा व्यवस्थितपणे वापर केला तर निश्चितच तुमचं आयुष्य आनंदमय आणि सुखमय होईल. आपला वेळ कशात फालतू जातो हे एकदा तपासा, की जेणेकरून तो वेळ तुमचा अत्यंत चांगल्या कारणी लागेल. त्या वेळेचा अत्यंत उत्तम असा सदुपयोग तुम्ही करू शकाल. आयुष्यामध्ये जीवन जगताना आपल्या आईवडिलांचे आपणावरती अनंत उपकार असतात, ते कधीही विसरता कामा नये. आपला परिवार, आपलं कुटुंब यांना वेळ दिला पाहिजे. हसत खेळत बोललं पाहिजे. मित्रांना वेळ दिला पाहिजे. आपण काय करतो, कामाच्या गडबडीत किंवा इतर धांदलीमध्ये, घाई गडबडीत आपण साधा एखाद्या मित्राचा फोन सुद्धा लवकर उचलत नाही, किंवा समोरून आपला एखादा नातेवाईक चालला किंवा आपला एखादा ओळखीचा व्यक्ती चालला तर काय दादा कसं आहे, बरं आहे का, एवढं सुद्धा 4 गोष्टी आपण लवकर बोलत नाही. काय होतं की काही काळ निघून गेल्यानंतर कदाचित ज्या व्यक्तीला तुम्हाला काल बोलायचं होतं ती व्यक्तीच अस्तित्वात नाही असं आपल्याला दिसून येतं. तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी घमेंडी बनू नका. तुमचे पाय जमिनीवर टेकलेले हवे. म्हणजेच काय की तुम्हाला निष्कारण अहंकार नको, कुठल्या गोष्टीचा गर्व नको, पैशाचा तर मुळीच नको. काय माहिती का, तुमच्याकडं करोडो रुपये जरी आले, मी करोडो म्हणतोय, तुमच्याकडे करोडो रुपये जरी आले तरी देखील तुम्ही तुमच्या जेवणामध्ये 2 ते 3च भाकरी किंवा चपाती खाणार आहात. करोडो रुपये आले म्हणून 50-60 चपाती भाकरी तुम्ही खाणार नाही, किंवा सोनं चांदी पैसाही तुम्ही खाऊ शकत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा आस्वाद हळूहळू आपण घ्यायला शिकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला दररोज मनसोक्त मनापासून हसता आलं पाहिजे. अत्यंत
एक चांगली अशी गोष्ट आहे ही आयुष्यामध्ये की आपणाला हसता आलं पाहिजे. जर आपल्याला हसताच येत नसेल तर आपलं जीवनच व्यर्थ आहे असं समजायला हरकत नाही. काय काय माणसं मी बघतो चेहऱ्यावर अक्षरशः कायम 12 वाजलेले असतात. काय त्याच्या आयुष्याचा उपयोग आहे, काय त्याची जिंदगी कामाची. तर असं करू नका मित्रांनो. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा म्हणजे मी व्यसनांचा म्हणत नाही हे लक्षात घ्या, नाहीतर लगेच म्हणाल दारू तंबाखू सिगारेट आम्ही त्याचा एन्जॉय करायचा का. बिलकुल नाही. व्यसनांपासून कायम दूर राहा, कारण आपल्या शरीराला व्यसनांची गरज नसते. फक्त वाईट मित्रांच्या संगतीला लागून आपण ही व्यसनं आपल्या गळ्यात उतरलेली असतात, आपल्या अंगावरती घेतलेली असतात. जर तुम्हाला कुठलं व्यसन असेल तर ते तातडीनं सोडायचा प्रयत्न करा, कारण हे व्यसन तुमचं चांगलं आयुष्य, तुमच्या आयुष्यातला चांगला काळ अक्षरशः बर्बाद करतं. त्यामुळं जेवढं तुम्हाला व्यसन टाळता येईल, कमीत कमी करता येईल, कमी कमी करून ते सोडून देता येईल तेवढं तुम्ही ते सोडून द्या. आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ही संधी मिळेल व्यसन सोडण्याची असंही नाही. आज तुमची तब्येत चांगली असेल, तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुम्ही सुदृढ असाल तर तुमच्या इतका श्रीमंत माणूस अख्ख्या पृथ्वी तलावर दुसरा नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. पैशाची श्रीमंती कुणी करू शकतात, पण आरोग्याची श्रीमंती ही फार कमी लोकांना जमते. त्यामुळं तुमचं आरोग्य हे सुदृढ आणि संपन्न ठेवायला शिका. आता आरोग्य सुदृढ आणि संपन्न म्हणजे काय, तर तुम्ही केवळ निरोगी असणं असा नव्हे, तर निरोगी असण्यासोबतच तुमच्यामध्ये नेहमी जोश हवा, उत्साह हवा, आनंद हवा आणि तुमच्यामध्ये प्रत्येक चांगल्या छान छान गोष्टीतला आनंद घेण्याची वृत्ती हवी. सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांची किलबिल ऐका, आपल्या 4 नातेवाईकांशी गोड बोला, 4 मित्रांशी गप्पा मारा. छानपैकी सकाळचा नाश्ता घरच्या घरीच करता आला तर सर्वात जास्त उत्तम. आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारचा वाईट किंवा चुकीचा विचार कधीही मनात आणू नका. वाईट विचारामुळं आपल्या बुद्धीला अक्षरशः एक गंज चढल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं वाईट विचार कधी करू नका. वाईट विचारापासून जेवढं तुम्हाला लांब राहता येईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्हाला जर पर्यटनाची आवड असेल तर पर्यटन अवश्य करा. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर तुम्हाला तिथली परिस्थिती, तिथली माणसं, त्यांची वागण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कळतील. तुम्हाला गाण्याची आवड असेल तर गाणी गुणगुणायला लागा. तुम्हाला चित्रकलेची आवड असेल तर दररोज एखादं तरी चित्र काढा. म्हणजे जे तुम्हाला करायचं आहे, आज बघू, उद्या बघू, परवा बघू, बघू 4 दिवसानं, आता माझ्या पाठीमागे खूप मोठं काम आहे, असं जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या कामातून कधीही तुमचे छंद जोपासण्यासाठी, तुमच्या आवडीनिवडी व्यवस्थित सांभाळण्यासाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळं जे काही तुम्हाला करायचं आहे शुभस्य शीघ्रम, लगेच करायला सुरुवात करा. माझा आवाज चांगला नाही पण मला गाणं म्हणायचं आहे, ये रे ये पावसा तुला देतो पैसा, म्हणा ना. कुणी अडवलंय तुम्हाला? लहान मुलं विटी दांडू खेळतात, गोट्या खेळतात, भोवरा खेळतात. आता हल्ली मोबाईल हातात आल्यामुळं फारसं कुणी खेळत नाही, हा भाग वेगळा. पण मुलांना जसं काही खेळांची आवड असते तर आपल्याला वाटतं की आता त्या मुलांसारखं आपण खेळायचं का, तर एखादा खेळ खेळायला हरकत नाही. 4 लोक काय म्हणतील हा विचार मनातून काढून टाका, कारण 4 लोकांना म्हणण्याच्या पलीकडे काहीच करता येत नसतं. त्यांचं कामच असतं फक्त काहीतरी म्हणायचं. आपल्याला जर कधी 10 रुपये 50 रुपये कमी पडले किंवा आपल्यावर काही संकट आलं, काही अडचण आली तर हे 4 लोक कधी मदतीला येत नसतात. ते फक्त त्यावेळेला टिप्स आणि सल्ले मात्र नक्की देतात, लक्षात राहू द्या. आणि कदाचित तुम्हालाही ह्या गोष्टीचा अनुभव असेल. तर असो, जीवन खरंच मित्रांनो खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की बरेचसे लोक म्हणतात, अरे कुठं चालला फिरायला, बोंबलत बस घरात, काहीतरी कामधंदा कर, हे कर ते कर, आता काय तुझं वय आहे का. आणि मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल की ज्या वेळेला व्यक्ती 5-10 वर्षाचा असतो त्यावेळेला तू मोठा हो, हा मग हे कर ते कर असं त्याला सांगतात. मग 20-22 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला होतो त्यावेळेलाही त्याला सांगतात, अरे
30-40 वयाचा झाल्यासारखं काय वागतोस, तुला अजून काय अक्कल नाही, शांत बस. आणि ज्या वेळेला 40-50 वयाचा माणूस होतो, 60 वयाचा होतो, 80 वयाचा होतो, त्यावेळेला त्याला म्हणतात काय तुझं वय आहे का आता लेकरांसारखं काहीतरी करायला लागलं. त्यामुळं लोक काय म्हणतील, ते काय म्हणतायत याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा सुद्धा तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यातला तुमचा भरभरून जो आनंद तुम्हाला मिळवायचा आहे त्याच्यावरती फोकस करा. आणि तो आनंद जितका जास्तीत जास्त मिळवू शकाल तितका तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि आनंद केवळ पैशातच असतो किंवा साधनांमध्येच असतो असं बिलकुल नाही. सहज एखाद्याला उडणारं विमान बघण्याचा छंद असतो, एखाद्याला काही रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या येण्या जाण्याचा बघण्याचा छंद असतो. त्यात सुद्धा भरपूर आनंद आहे. आनंदाला कुठेही कमतरता नाही. जिथं तुम्ही शोधाल तिथं तुम्हाला आनंद मिळणारच आहे. पण तुम्ही शोधा तर खरं. बघा, अगदी भरभरून आनंद तुम्हाला मिळेल. आणि हे आयुष्य तुम्हाला आनंदातच व्यतीत करायचं आहे. कारण का माहिती का, दुःख डोंगरा एवढी आहे आणि आनंद अगदी एका रांगोळीच्या ठिपक्या एवढा आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, हा छोटासा जो आनंद आहे तोच आनंद तुम्हाला शोधायचा आहे, तो मोठा करायचा आहे आणि मोठ्या दुःखांना तुम्हाला लहान बनवायचं आहे. आणि असं जर तुम्ही करू शकलात तर निश्चितपणे तुमच्या इतका आनंदी, खुशहाल, सुखी आणि चिंतामुक्त व्यक्ती दुसरा कोणी नसेल. जर माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल तर निश्चितपणे आपलं जीवन आनंदमय करण्याचा आजपासूनच प्रयत्न करा. कारण जीवन ही परमेश्वरानं तुम्हाला एक खास भेट दिली. या भेटीचा निश्चितपणे तुमच्याकडून चांगला वापर झाला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. मी देव दीक्षित. नमस्कार, धन्यवाद.